आदरणीय श्रद्धेय महान त्यागी महाराज मोदी यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आदरणीय रमेशजी, विकासजी, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि भेटून आजपासून साधारणतः 35 वर्षापूर्वी मी बाबाजींना भेटायला या ठिकाणी आलो. त्यावेळी जवळपास 1 तास त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. त्यावेळी योगायोगाने अमेरिकेमध्ये त्यांचे जे पुत्र होते ते उपस्थित होते. आपण आणि विशेषतः मानव धर्म आणि मानव धर्माच्या आधारावर समाजाची व्यवस्था, व्यसनमुक्तीचं आंदोलन आणि समाज चांगला घडावा याकरता, त्याला दिशा देण्याकरता, संस्कारित करण्याकरता त्यांनी एक जीवन मिशनच्या रूपाने आपलं कार्य त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी मानव धर्माकरता दिलं. त्यानंतर अनेक वेळा मी आपला छोटा इतवारी बस स्टँडच्या भागामध्ये आपलं जे मोठं कार्यालय आहे तिथे मी अनेक वेळा कार्यक्रमात आलो. त्यावेळी तिथे खूप चिखल राहायचा. खूप अडचणीचं तुम्हाला आठवतंय. त्यावेळी मी त्या सगळ्याला जोडणारे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्याची संधी मला मिळाली. आणि मग दरवर्षी मला संकोच व्हायचा, एवढी गर्दी यायची, चिखलात सगळे पुरवायचे. त्यावेळी त्या कार्यक्रमाची वेळ नेमकी पावसाळ्याच्या वेळी नाही. पण आता तिथे चांगली व्यवस्था झाली. आता महोदयाजवळ महाराष्ट्र सरकारतर्फे आपण मोठा प्रोजेक्ट घेतलेला आहे. परवा मी महोदयाच्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन केलं. त्याचवेळी आग्रह केला की तिथून आपण ते करावं. पण त्यावेळी आचारसंहिता लागली, त्यामुळे सांगितले काम सुरू करा, इलेक्शन झाल्यावर आपण करू. ते पार्किंग पासून खूप चांगली व्यवस्था केली आहे. रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये मला भेटले होते सगळेजण, पण ते रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट याचं नाव देण्याकरता नियम केला की त्याला कॅबिनेटची मंजुरी लागते. आणि आपण जेव्हा एखादं नाव देतो म्हटलं तर त्याला सगळ्यांनी समर्थन केलं पाहिजे. या देशामध्ये मला अतिशय श्रद्धा वाटली. म्हणजे आपल्याकडे सगळ्यांचं एकमत त्याच्यावर झालं पाहिजे. त्याकरता नागपूर महानगरपालिका सध्या अस्तित्वात नाहीये, अनुष्ठान आहे. नगरसेवकांचा पत्र आणि महानगरपालिकेचा ठराव हे आल्यावर नक्की आपल्याला त्याच्यावर विचार करता येईल. आज काही एकदम मी काही सांगू शकत नाही, कारण इलेक्शन हे कोड ऑफ कंडक्ट. पण मानव धर्माच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी मी त्याच्याकडनं समजून घेतला. माझा ऋणानुबंध धापवड्याचा निघाला. त्यामुळे कोल्हास्वामी महाराजांच्या मंदिराशी माझा अतिशय जवळचा संबंध. श्रीहरी बापू आणि त्यांचा परिवार आणि आमचं घर फार जवळ जाऊन परवाच ते माझ्याकडे वेंडेपणच्या दिवशी येऊन गेले. धापवड्याला होतो मी. पण मी माझ्या परिवाराची कोल्हास्वामी महाराजांची श्रद्धा होती लक्षात घेऊन मी कोल्हास्वामी महाराजांचा मंदिर तेवढ्या अडचणी तेवढ्या दूर करतो. एक चांगला परिसर त्या ठिकाणी करण्याची संधी, भाग्य मला मिळालं आणि ते काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे. तुम्ही याला तीर्थक्षेत्र घोषित करा असं म्हणायसाठी थोडा अभ्यास करत आहे. याच्यावरची मालकी बदलते आणि तीर्थक्षेत्र केल्यावर सरकारी पैसा मिळतो. या वास्तूवर मालकी सरकार देतात. याला दर्जा देण्याच्या बाबतीत त्यांनी अभ्यास करून द्या. आणि आपण आता मोर्याचं जे स्मारक आहे ते भव्य करतो आहे. म्हणजे त्या ठिकाणी 300-400 बसेस, गाड्या, मंदिर, हॉल एकदम डिझाईन केलेलं आहे, स्वतःने बघितलेलं आहे. पण सगळेजण मिळून तुम्ही जसं ठरवाल सांगा तसं जरूर करू. आज तर मी केवळ ज्या नागपूर शहरात जिल्ह्याला आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, बाबाजींच्या घरी त्यांचा वास्तव इथे राहिलं, आशीर्वाद घेण्याकरता आलो.
त्यांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे, तसंच माझ्याही मागे आहे. निवडणुकीबद्दल मला काही जास्त बोलायचं नाहीये, कारण मुळामध्ये आज या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेणं हा माझा उद्देश आहे. आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे, आशीर्वाद पण आहे, तो असाच असू द्या. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबाजींनी जे त्यांचं आयुष्य व्यसनमुक्ती करता अनेक लोकांची व्यसना त्यांनी सोडली आणि त्याच्यावर चांगले संस्कार केले. त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की थोडं महात्म्य होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा आपण बोध. त्यांनी जे मानव धर्माची मूल्य आणि समाज जीवनावरचा तो आदर्श संस्कार आणलेले आहेत, माझ्या सकट आपण सगळ्यांनी मिळून त्याचा अंगीकार केला तर समाजाचं आणि आपल्या सगळ्यांचं आणि आपल्या परिवाराचं कल्याण झाल्याशिवाय होणार नाही. मी आज पुन्हा एकदा त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद मागतो. जो मानव धर्म त्यांनी सांगितला त्याच्यावरच काम करून या समाजाचं कल्याण करण्याची शक्ती माझ्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना प्राप्त हो असा आशीर्वाद बाबाजी आपल्या सगळ्यांना देतील असा विश्वास व्यक्त करतो. रमेशजींनाही पण खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी त्यांचा वारसा आज सगळा चालवलेला आहे आणि त्यांचा विचार महत्वाचा आहे, कारण व्यक्ती येतो आणि जातो. त्यात आपल्याकडे नेहमी संपला तो किती जीवन जगला, किती यापेक्षा जगला कसा महत्वाचा. बाबाजी जसं जीवन जगले त्याच्या विचारावरून एक कार्य पुढे नेण्याचा रमेशजीच्या नेतृत्वाने आपण सगळे प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या प्रार्थना करतो. चांगलं काम करण्याची बुद्धी आणि शक्ती तुम्हाला आणि मला मिळो हीच त्यांच्याकडे प्रार्थना. खूप खूप धन्यवाद.